नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 घटक पहिला संच सेट्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत। सराव संच 1.1 प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 आपण सोडणार आहोत। प्रश्न पहिला आहे, पुढील संच यादी पद्धतीने लिहा। प्रश्न पहिला आहे, या ठिकाणी सम नैसर्गिक संख्यांचा संच हा यादी पद्धतीने लिहायचा असेल तर याला आपण ए संच नाव दिलं तर 2, 4, 6, 8, 10, 3 डॉट करायचे। हा या ठिकाणी समनैसर्गिक संख्यांचा संच म्हणजे सेट ऑफ इव्हन नंबर्स। दुसरा आहे 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच, सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50। या ठिकाणी कोणती संख्या आहे? 1 ते 50 मधील सममूळ संख्या फक्त 2 आहे। सममूळ संख्या बाकी सर्व पुढे 3 येणार, 5 येणार, 7 येणार, 11 येणार, 13 येणार, 17 येणार। एकही समसंख्या येत नाही, सर्व मूळ संख्या। 1 ते 50 या ठिकाणी विषम संख्या आहेत, परंतु या ठिकाणी सममूळ संख्या 1 ते 50 मध्ये केवळ आणि केवळ 2च आहे, म्हणून बी नाव दिलं आपण त्या संचाला। तर महिरपी कंसामध्ये 2, बी इज इक्वल टू इन करेल ब्रॅकेट 2। ओके। तिसरा आहे सर्व ऋण पूर्णांकांचा संच, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स। या ठिकाणी सी नाव दिलं आपण। तर सर्वसाधारण संख्या रेषेवरच्या संख्या, मध्यावर 0, उजवीकडे 1, 2, 3 डॉट डॉट डॉट। या ठिकाणी डावीकडं शून्याच्या -1, स्वल्पविराम -2, स्वल्पविराम -3 डॉट डॉट डॉट। अशा पद्धतीनं संख्या रेषेवरील सर्व संख्या ज्या आहेत, आपण आरंभबिंदूच्या उजवीकडे धन पूर्णांक आहेत, ऋण पूर्णांक शून्याच्या डावीकडं, म्हणजे या ठिकाणी हा सर्व ऋण पूर्णांकांचा संच होईल। ओके। त्यानंतर संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच, 7 बेसिक साऊंड्स ऑफ ए सरगम। स्वर। ओके। संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच म्हणजेच 7 बेसिक साऊंड्स ऑफ ए सरगम। आपल्याला माहिती आहे संगीतातील 7 स्वर आहेत, सा, रे, ग, म, प, द, नि, सा। ओके। सारे ग म प द नि सा या ठिकाणी हे संगीतातील 7 स्वर आहे। आपण डी असं नाव दिले या संचाला। एस ए, आरी, रे, जी ए, ग, एम ए, म, पी ए, प, डी एच ए, द, नी, एन आय। ओके। 1 2 3 4 5 6 7 सारे ग म प द नी। सा परत रिपीट होतोय, तो कॅन्सल। सा रे ग म प द नी। ओके। अशा पद्धतीनं त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, खाली चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा। 4/3 हा क्यूचा घटक आहे। मराठीत लिहायचं, घटक असणे 4/3 म्हणजे परिमित संख्या आहे। 4/3 हा क्यूचा घटक आहे। ओके। 4/3 इज एन एलिमेंट ऑफ द सेट क्यू। त्यानंतर हे पहिलं झालं। दुसरं आहे -2 यांचा घटक नाही, म्हणजे नैसर्गिक संख्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 वगैरे, पण ऋणसंख्या कुठे येत नाही, त्यामुळे -2 ही नैसर्गिक संख्येचा घटक असणार नाही। -2 हा नैसर्गिक संख्येचा घटक नाही। या ठिकाणी -2 हा यांचा घटक नाही। ओके। -2 इज नॉट एन एलिमेंट ऑफ द सेट n। त्यानंतर तिसरा आहे पी बरोबर महिरपी कंसात पी
उभी रेषा पी काय आहे तर ही विषम संख्या आहे। या ठिकाणी तो संच आपण असा लिहिला पाहिजे, संच पीचे घटक, संच पीचे घटक पी असे आहेत की, असे आहेत की पी ही विषम संख्या आहे, पी ही संच पीचे घटक पी असे आहेत की पी ही विषम संख्या आहे। म्हणजे त्या ठिकाणी हा संच आपण आता वाचला तो, म्हणजे त्या ठिकाणी सेट पी इज ए सेट ऑफ ऑल पीज सच दॅट पी इज अन ऑड नंबर्स। ओके, पुढचा तिसरा प्रश्न आहे, कोणते दोन संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा। आता या ठिकाणी समजा आपण हा संच लिहिला 1 3 5 7 9 या पहिल्या 5 विषम संख्यांचा संच यादी पद्धतीनं झाला। हा यादी पद्धत पहिल्या 5 विषम संख्यांचा संच हे उदाहरण आहे। पहिल्या 5 विषम संख्यांचा संच यादी पद्धत ए बरोबर 1 3 5 7 9 महिरप कंसामध्ये, आणि गुणधर्म पद्धत याची गुणधर्म पद्धत ए बरोबर महिरप कंसात x उभी रेषा, x ही विषम संख्या। ओके, आणि x हा नैसर्गिक संख्येचा घटक आहे, परंतु x हा 1 पेक्षा मोठा किंवा x हा यांचा घटक आणि x हा 1 पेक्षा मोठा किंवा 1 बरोबर, आणि या ठिकाणी 9 किंवा 9 पेक्षा लहान, म्हणजेच 1 3 5 7 9 महिरप कंस पूर्ण। ओके, अशा पद्धतीनं दुसरं उदाहरण, पहिल्या 4 नैसर्गिक संख्यांचे वर्ग बी आपण घेतले, याला 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 आणि 4 चा वर्ग 16। ओके, ही झाली यादी पद्धत। आणि गुणधर्म पद्धत बी बरोबर x, x काय आहे, x ही अशी संख्या आहे, x वरचा गुणधर्म x ही अशी संख्या आहे, अशा पद्धतीनं लिहिता येणार नाही। बी बरोबर महिरप कंसात x काय आहे, n वर्ग आहे। ओके, n वर्ग म्हणजे नैसर्गिक संख्येचा वर्ग आहे, आणि x हा n चा घटक आहे। या ठिकाणी ही जी n आहे, हा n हा नैसर्गिक संख्येचा घटक आहे, आणि n ही 5 पेक्षा लहान आहे। 5 पेक्षा लहान म्हणजे 4 पर्यंत, 4 पर्यंतचे वर्ग, n वर्ग म्हणजे 5 पेक्षा लहान 4 पर्यंतचे वर्ग। ओके, अशा पद्धतीनं इन करली ब्रॅकेट x इज इक्वल टू x, इन करली ब्रॅकेट x
vertical line, x is n square, n is a element of n and n is less than 5. ओके, करल ब्रॅकेट कंप्लीट. पुढचा प्रश्न चौथा आहे. खालील संच यादी पद्धतीने लिहा. राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. या ठिकाणी पहिला आहे भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच, ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. ओके, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ याला आपण ए म्हटलं. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. ओके, ए बरोबर. फॉर सेमी इंग्लिश ए इज इक्वल टू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपदा, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. मार्गशीर्षा मीन्स ॲग्र्यायन. ओके, खंड आहेत. अशा पद्धतीने हा व्हिडिओ इज इक्वल टू इन करली ब्रॅकेट आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, अंटार्क्टिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका. दीज आर नेम ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. 7 कॉन्टिनेंट्स आर देअर इन वर्ल्ड. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांच्यासाठी तो शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहन द्या. धन्यवाद मित्रांनो.